नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो, आता पीएम किसान योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, आता या योजनेमध्ये काय बदल केले आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत पीएम किसान योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार घरातील इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे योजनेत शेतकऱ्यांची गळती होणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा बदल झाला आहे. नवीन नियमानुसार घरातील या सदस्यांचा पत्ता लाभार्थ्यांच्या यादीतून गायब होणार आहे. शेतकऱ्यांना सध्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा हप्ता या महिन्यात अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वीच ही मोठी अपडेट समोर आली आहे. नियमांमध्ये मोठा बदल झाल्याचे समोर येत आहे. तर पहा, घरात एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. मित्रांनो, यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकच व्यक्तीला देण्यात येणार आहे. त्यासाठी केवायसीची मदत घेण्यात येणार आहे. पडताळणीत एकाच घरातील इतर सदस्यांना लाभ मिळायचे आढळल्यास त्यांना दणका देण्यात येईल. कुटुंबातील इतर सदस्यांचा पत्ता कट होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी 2019 पासून पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच फक्त लाभ मिळणार आहे. पहा, ई-केवायसी शिवाय हप्ता जमा होणार नाही. मित्रांनो, सरकारच्या नियमांचे योग्य पालन केले तर 19वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. तर पहा, केंद्र सरकारची नवीन नियमावली. पीएम किसान योजनेत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा व मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येईल. इतर सदस्यांचा पत्ता कट करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे. या योजनेमध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे कुटुंबातील एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल. आयकर भरणारा नोकरदार, अल्पभूधारक यांना लाभ मिळणार नाही. अर्जाची छाननी प्रशासन हाती घेणार आहे. एकाच कुटुंबातील अधिक व्यक्ती लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यास इतर शेतकऱ्यांचा पत्ता कट होईल. वर्षाला 6,000ची आर्थिक मदत. केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डीबीटी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्याला 3 हप्त्यात 2,000 रुपये जमा करण्यात येतात. सध्या या योजनेतून एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 19वा हप्ता जमा होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.